नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी एडच्या स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन BEd CC 102 शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन या पेपरमधील काही इम्पॉर्टंट MCQs पाहणार आहोत. मी प्राध्यापक MR जोशी, MA MEdSet श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन यामधील काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आता पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. नॅकद्वारे उच्च शिक्षण संस्थेला कोणती श्रेणी मिळाल्यास त्याचा अर्थ त्या संस्थेला नॅकद्वारे मान्यता मिळाली नाही असा होतो. तर या ठिकाणी पर्याय काय आहेत? अ सी, ब डी, क ई, ड C+. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब डी. नॅकद्वारे उच्च शिक्षण संस्थेला डी श्रेणी मिळाल्यास त्याचा अर्थ त्या संस्थेला नॅकद्वारे मान्यता मिळाली नाही असा होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की नॅकचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे? अ बेंगलुरू, ब म्हैसूर, क भोपाळ, ड नवी दिल्ली. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय अ बेंगलुरू. नॅकचे मुख्य कार्यालय बेंगलुरू या ठिकाणी आहे. तिसरा प्रश्न, नॅकद्वारे मूल्यांकन एकूण किती निकषांच्या आधारे केले जाते? अ 5, ब 7, क 8, ड 10. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय 7. तर नॅकद्वारे मूल्यांकन जे केलं जातं ते एकूण मुख्य 7 निकषांच्या आधारे केलं जातं. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, नॅकशी संबंधित असणाऱ्या SSR अहवालाचे विस्तारित नाव कोणते? अ सेल्फ सॅटिस्फॅक्टरी रिपोर्ट, ब सेल्फ स्टडी रिपोर्ट, क सेल्फ सर्व्हिस रिपोर्ट, द सर्च स्टडी रिपोर्ट. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब सेल्फ स्टडी रिपोर्ट. नॅकशी संबंधित असणाऱ्या SSR अहवालाचे विस्तारित नाव आहे सेल्फ स्टडी रिपोर्ट. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, नॅकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? अ 1990, ब 1994, क 1987, ड 1980. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब 1994. नॅकची स्थापना सप्टेंबर 94 मध्ये झाली. त्याच्यानंतर सहावा प्रश्न, नॅकची स्थापना कोणाच्या शिफारशीवरून झाली? अ कोठारी आयोग, ब डॉक्टर राधाकृष्णन आयोग, क 1986चे शैक्षणिक धोरण, ड राममूर्ती समिती. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क 1986चे शैक्षणिक धोरण. नॅकची स्थापना 1986च्या शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीवरून झाली. त्याच्यानंतर सातवा प्रश्न, असा पहा, नॅकची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली? अ उच्च शिक्षणातील शैक्षणिक नियंत्रणासाठी, ब उच्च शिक्षण संस्थांच्या स्तरावर संशोधन व विस्तार सेवा या कार्याला चालना देण्यासाठी, क उच्च शिक्षणातील गुणवत्ता राखण्यासाठी, ड उच्च शिक्षणाचा विस्तार सीमित करण्यासाठी. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय जो आहे तो आहे क उच्च शिक्षणातील गुणवत्ता राखण्यासाठी नॅकची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर आठवा प्रश्न, नॅकद्वारे उच्च शिक्षण संस्थांना दिली जाणारी सर्वोच्च श्रेणी कोणती? अ A++++++, ब ए, क A++, ड ओ. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क A++, ही श्रेणी नॅकद्वारे दिली जाणारी सर्वोच्च श्रेणी आहे. त्याच्यानंतर नववा प्रश्न, नॅकद्वारे करण्यात येणाऱ्या मूल्यांकनाच्या निकषात खालीलपैकी कोणत्या निकषाचा समावेश नाही? अभ्यासक्रमाचे पैलू, ब संशोधन नवोपक्रम व विस्तार सेवा, क अध्यापन अध्ययन आणि मूल्यमापन, ड शिक्षकांचे प्रशिक्षण व अध्यापनातील योगदान. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड शिक्षकांचे प्रशिक्षण व अध्यापनातील योगदान. हा जो निकष आहे हा नॅकद्वारे करण्यात येणाऱ्या मूल्यांकनाच्या निकषात नाही आहे, पण बाकीचे जे 7 निकष आहेत त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचे पैलू, संशोधन नवोपक्रम व विस्तार सेवा, अध्यापन अध्ययन आणि मूल्यमापन या निकषांचा समावेश होतो.
त्याच्यानंतर 10वा प्रश्न, असा आहे पहा. नॅकद्वारे करण्यात येणाऱ्या मूल्यांकनाच्या श्रेणी गुणांकात कमीत कमी किती श्रेणी गुणांक मिळाल्यास संबंधित संस्थेला A++ ही श्रेणी प्रदान केली जाते? अ 5, ब 4.51, क 3.51, ड 2.51. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क 3.51. जर नॅकद्वारे 3.51 ही जर श्रेणी गुणांक दिला तर त्या ठिकाणी त्या संस्थेला A++ ही श्रेणी प्रदान केली जाते, जी सर्वोच्च श्रेणी आहे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन TQM या संज्ञेचा जनक कोण? मॅक्स वेबर, ब एडवर्ड डेमिंग, व एम जुरान, क फ्रेडरिक टेलर, ड स्टॅनले व्हान्स. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब एडवर्ड डेमिंग व एम जुरान. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या संज्ञेचा जनक आहे एडवर्ड डेमिंग व एम जुरान. हे दोन्ही अमेरिकन तज्ज्ञ आहेत. त्याच्यानंतर 12वा प्रश्न, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन हे डॅश केंद्रीय असते? अ ग्राहक, ब अर्थ, क कामगार, ड प्रशासन. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय अ ग्राहक. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन TQM हे ग्राहक केंद्री असते. पुढचा प्रश्न 13वा, शिक्षणात गुणवत्ता आणण्यासाठी विद्यार्थ्याच्या कोणत्या बाबीचा विचार करून अभ्यासक्रमाची आखणी केली पाहिजे? अ अभिरुची, ब गरजा, ड क क्षमता, ड वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरील सर्व. शिक्षणात गुणवत्ता आणण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अभिरुची, गरजा, क्षमता ह्या सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यासक्रमाची आखणी केली पाहिजे. 14वा प्रश्न, शिक्षणात गुणवत्ता आणण्यासाठी डॅश गरजा, आकांक्षा व इच्छा लक्षात घेऊन शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी करणे आवश्यक असते? अ शिक्षकांच्या, ब विद्यार्थ्यांच्या, क पालकांच्या, ड शासनाच्या. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब विद्यार्थ्यांच्या. शिक्षणात गुणवत्ता आणण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजा, आकांक्षा व इच्छा लक्षात घेऊन शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी करणे आवश्यक असते. 15वा प्रश्न, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे अशी व्यवस्था की ज्यामध्ये कमीत कमी खर्चात कोणाला संपूर्ण समाधान प्राप्त करून देणे होय? अ मालकाला, ब व्यवस्थापकाला, क ग्राहकाला, ड कामगारांना. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क ग्राहकाला. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे अशी व्यवस्था की ज्यामध्ये कमीत कमी खर्चात ग्राहकाला म्हणजेच उपभोक्त्याला संपूर्ण समाधान प्राप्त करून देणे होय. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, एम जुरान यांनी गुणवत्तेची व्याख्या डॅश अशी केली आहे? अ वापरण्यास सुलभ, ब वापरण्यास योग्य, क टिकाऊ व उपयुक्त, ड टिकाऊ व स्वस्त. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब वापरण्यास योग्य. एम जुरान यांनी गुणवत्तेची व्याख्या वापरण्यास योग्य अशी केलेली आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही कोणाची जबाबदारी असते? अ संस्थेतील सर्व घटकांची, ब कनिष्ठ व्यवस्थापनाची, क कामगारांची, ड वरिष्ठ व्यवस्थापनाची. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरिष्ठ व्यवस्थापनाची. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही वरिष्ठ व्यवस्थापनाची जबाबदारी असते. 18वा प्रश्न, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनात खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला जातो? अ सांख्यिकीय मूल्यांकन करणाऱ्या साधनांचा वापर, ब द्विमार्गी संदेश वहनास प्राधान्य व कामगारांमध्ये बांधिलकी, क ग्राहकांचा सहभाग, ड वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरील सर्व. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनात सांख्यिकीय मूल्यांकन करणाऱ्या साधनांचा वापर, द्विमार्गी संदेश वहन व कामगारांमध्ये बांधिलकी, ग्राहकांचा सहभाग या सर्व गोष्टींवर भर दिला जातो. 19वा प्रश्न, ज्ञान, कौशल्य आणि मूल्य यांची सांगड घालून जीवनाभिमुख शिक्षणातून व्यावहारिकता आणण्याचा प्रयत्न ज्या व्यवस्थापनात केला जातो त्यास डॅश व्यवस्थापन म्हणतात? अशास्त्रीय, ब संस्थानिहाय, ब संस्थानिहाय, क गुणवत्तापूर्ण, ड अर्थपूर्ण. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क गुणवत्तापूर्ण. ज्ञान, कौशल्य आणि मूल्य यांची सांगड घालून जीवनाभिमुख शिक्षणातून व्यावहारिकता आणण्याचा प्रयत्न ज्या व्यवस्थापनात केला जातो त्यास गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन असे म्हणतात. त्याच्यानंतर शेवटचा 20वा प्रश्न, संपूर्ण गुणवत्ता
व्यवस्थापनातील शत्रुसंधो ह्या तंत्रातील सम म्हणजे डॅडॅश होय. असंस्कार, ब संघटन, क संधी, ड संप्रेषण. तर या ठिकाणी पर्याय क संधी. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनातील शत्रुसंधो या तंत्रातील सम म्हणजे संधी आहे. संधी होय. याच्यामध्ये श म्हणजे श ज्या आहेत त्या ठिकाणी शक्तिस्थाने, त्रू म्हणजे त्रुटी, सम म्हणजे संधी आणि धो म्हणजे धोका किंवा जोखमीच्या गोष्टी. तर अशा प्रकारे आज आपण शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन यामध्ये नॅक आणि TQM यावरचे एकूण 20 प्रश्न पाहिले. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.